नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पालकच्या पुऱ्या. तर पालकची भाजी स्वच्छ एकदा धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पातेल्यामध्ये अशी शिजवून घ्यायची, म्हणजे थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची ती पालकची भाजी. तर बघा, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं आपण ही पालकची भाजी शिजवून घेतलेली आहे. वाटण तयार करण्यासाठी मित्रांनो आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत अशा कट करून. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडंसं जिरं टाकणार आहे आणि ह्याचं वाटण करून घेणार आहे आपण. तर वाटण करून घेते. तर वाटण बारीक करून झालेलं आहे. तर बघा, हे असं दिसतंय. आणि आपली भाजी देखील शिजलेली आहे. तर ही आपण भाजी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकणार आहे आपण. त्याच्यानंतर ओवा आणि थोडेसे पांढरे तीळ आपण टाकणार आहे. त्याच्यानंतर चिमूटभर हळद आणि त्याच्यानंतर आपण जो मिरची, लसूण आणि जिरं टाकून जो ठेचा केलेला तो, आणि जे आपण पालक आहे बघा, आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर ही पालक आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून आपण ह्याचा कणकीचा गोळा मळून घेणार आहे. जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही. तर चला गोळा मळून घेऊया. आणि मित्रांनो, आणखी एक मेन इन्ग्रेडियंट राहिलं आपल्याकडून, जे की मीठ. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याचा एक कणकीचा गोळा मळून घेऊयात. हे बघा मित्रांनो, मगाशी आपण जे पीठ दाखवलेलं त्याचा असा आपण कणकीचा गोळा मळून घेतलेला आहे. हे बघा, मध्यम असा. आणि हा आपण आता 5 ते 10 मिनटं ना ह्याला रेस्ट देऊया. आणि त्यानंतर ह्याच्या मध्यम आपण नॉर्मली जशा पुऱ्या करतो तशा पुऱ्या लाटून तळून घेऊया. तर ह्याला मी 10 मिनटं ठेवून देते. बघा मित्रांनो, तर त्या डो बनवून घेतलेला ना त्याचा आपण असे गोळे बनवून पुऱ्यासारख्या पुऱ्या लाटून घेतल्या. ते तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत त्याच्यानुसार लाटून घ्या. पीठ सुद्धा घेऊ शकता लावायला गोळ्यांना, किंवा मग तेलात सुद्धा लाटू शकता. मी तेलात लाटतेय. तर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाले का बघूया. तर झालेलं आहे. तर चला आपण एक एक करून ह्या पुऱ्या तळून घेऊया. हेल्दी असतात पालकच्या पुऱ्या. पालकची भाजी शक्यतो खाऊ वाटत नाही, मग ह्या पुऱ्या बनवून खायच्या. कोणत्या ना कोणत्या मार्फत पोटात पालक जायला मतलब. तर बघा किती छान फुगली आपली टंब अशी पुरी. खूप टेस्टी लागतात. आमच्यात पालकची भाजी जास्त कोणी नव्हतं खात, पण जेव्हापासून आई आमची पुऱ्या बनवायला लागली का नाही पालकच्या, तेव्हापासून सगळे आवडीनं पालकची पुरी खातात. कधी पण पालकची भाजी आणली की म्हणतात, आई पालकची पुरी बनव. तर बघा मित्रांनो, आपली पुरी किती छान फुगली आहे. त्यात तीळ दिसत आहेत का तुम्हाला, पांढरे असे. मीडियम आचेवरती छानपैकी तळून घ्यायच्या पुऱ्या आणि गरमागरम खाऊन घ्यायच्या. दह्यासोबत खाऊ शकता, चहासोबत नाश्त्याला खाऊ शकता तुम्ही, किंवा अशा कोरड्या सुद्धा खायला खूप छान लागतात. बघा, गरमागरम आपली पुरी पालकची रेडी आहे. त्याचबरोबर आपण आणखी 2-3 पुऱ्या तळून घेऊयात. किती सुंदर पुऱ्या झाल्यात आणि फुगतायत पण मस्तपैकी. काही यात सोडा वगैरे काही सुद्धा टाकलेलं नाही. सोडा सुद्धा खाण्यामध्ये जास्त प्रमाणात नसावा. आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण सोडा टाकतो, त्याच्यामुळं पुऱ्यांमध्ये काही सोडा टाकलेला नव्हता. तरी सुद्धा किती छान फुगतात बघा पुऱ्या. आणि तळताना त्याचा असा सुगंध येतोय त्या मसाल्याचा सगळ्या.
तर कोणाकोणाला पालकच्या पुऱ्या आवडतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीनं बनवता तेही सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी बनवा आणि खात राहा. चला बाय बाय.